कोल्हापूरची अस्मिता, लाखो शेतकऱ्यांची कामधेनू आणि तुमच्या आमच्या घरात रोज सकाळी पोहोचणारं गोकुळ दूध अचानक एका भलत्याच वादात सापडलंय। गोकुळच्या उत्पादनांना थेट हलाल सर्टिफिकेट मिळाल्याचं समोर आलंय। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, हलाल प्रमाणपत्र। आता प्रश्न असा आहे की दुग्धजन्य पदार्थ मुळातच शाकाहारी असताना गोकुळला या प्रमाणपत्राची गरज का भासली? शिवाय आगामी गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी रचलेला हा एक राजकीय डाव आहे का? ऐन निवडणुकीच्या तोंडावर पांढऱ्या दुधाला धार्मिक आणि राजकीय रंग देणारं हे हलाल प्रकरण नेमकं काय आहे? सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सोशल मीडियावर अचानक एक कागदपत्र वेगाने व्हायरल झालं आणि कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। हे कागदपत्र कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचं म्हणजेच गोकुळ दूध संघाचं अधिकृत हलाल प्रमाणपत्र होतं। मुंबईच्या जमियत उलेमाए हिंद हलाल ट्रस्ट कडून हे प्रमाणपत्र घेण्यात आलं असून गोकुळच्या दूध, तूप, लोणी आणि दूध पावडर या प्रमुख उत्पादनांना हलाल म्हणून प्रमाणित करण्यात आल्याचं या कागदपत्रात नमूद करण्यात आलंय। हे डॉक्युमेंट समोर आल्यानंतर सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। या कागदपत्रावर गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे आणि काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी थेट आक्षेप घेतला। गोकुळ हा बहुसंख्य हिंदू ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा ब्रँड असून त्याचे उत्पादने आधीच देशभरात मोठ्या प्रमाणावर विकली जातात। शिवाय दूध, तूप आणि लोणी हे दुग्धजन्य पदार्थ मुळातच पूर्णपणे शाकाहारी असताना त्यांना वेगळ्या हलाल प्रमाणपत्राची काय गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय। आता बघायला गेलं तर गोकुळ दूध संघाची उत्पादने परदेशात निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र असणं ही एक कायदेशीर आणि सक्तीची अट आहे। सौदी अरेबिया, UAE, ओमान, कतार, कुवेत, तुर्की आणि बांगलादेश यांसारख्या मुस्लिम बहुल देशांमधील शासकीय नियमांनुसार हलाल प्रमाणपत्राशिवाय तिथल्या विमानतळांवर किंवा बंदरांवर परदेशी माल उतरवूनच दिला जात नाही। गोकुळ प्रशासन आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकृत आकडेवारीनुसार गोकुळने 2018 मध्ये विविध देशात सुमारे 850 मेट्रिक टन दूध पावडर तर 2024 मध्ये अझरबैजान देशात 462 मेट्रिक टन लोणी निर्यात केला आहे। हा परदेशी व्यापार कायदेशीररित्या सुरू ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच गोकुळकडून 15 ऑक्टोबर 2018 पासून हे प्रमाणपत्र केवळ एक व्यावसायिक गरज म्हणून वापरले जाते। मात्र दुसरीकडे विरोधकांचा असा दावा आहे की राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नावीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असताना 2022 मध्ये हे हलाल प्रमाणपत्र गुपचूप देण्यात आलं होतं। मात्र या आरोपानंतर गोकुळ प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर येत या दाव्यांमधील फोलपणा स्पष्ट केलाय। वास्तव असं आहे की गोकुळ दूध संघामध्ये ही हलाल प्रमाणीकरण यंत्रणा नावीद मुश्रीफ अध्यक्ष होण्याच्या खूप आधी म्हणजे 15 ऑक्टोबर 2018 पासूनच लागू करण्यात आली आहे। सध्या सोशल मीडियावर जे प्रमाणपत्र व्हायरल केलं जाते ते नवीन नसून आधीपासूनच सुरू असलेल्या जुन्याच कायदेशीर प्रमाणपत्राचे नियमित नूतनीकरण आहे, ज्याची मुदत 18 मार्च 2028 पर्यंत आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी गटाची राजकीय कोंडी करण्यासाठीच विरोधकांकडून या जुन्या तांत्रिक प्रक्रियेला नव्या वादाचं स्वरूप दिलं जात असल्याचं म्हटलं जात आहे। शिवाय गोकुळ प्रशासनाने या वादावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की या हलाल प्रमाणपत्राचा कोणत्याही धार्मिक विचारसरणी किंवा प्रचाराशी दूरदूरचा संबंध नाही। गोकुळच्या मते भारतात ज्याप्रमाणे अन्नपदार्थांच्या शुद्धतेसाठी FSSAI, ISO 22000 किंवा HACCP हे गुणवत्तेचे सरकारी निकष मानले जातात, अगदी त्याचप्रमाणे आखाती आणि परदेशी बाजारपेठेत माल विकण्यासाठी हे हलाल हे केवळ एक कायदेशीर आणि व्यावसायिक निकष आहे। माध्यमांशी बोलताना प्रशासनाने इतर मोठ्या ब्रँड्सचा दाखला देत स्पष्ट केलं की देशातील सर्वात मोठा सहकारी ब्रँड अमूल याच्यासह भारतातील इतर अनेक नामांकित सरकारी आणि सहकारी दूध संघांनी देखील आंतरराष्ट्रीय व्यापार टिकवण्यासाठी अशी हलाल प्रमाणपत्रे घेतलेली आहेत। त्यामुळे हा कोणताही धार्मिक निर्णय नसून केवळ परदेशातील व्यावसायिक स्पर्धा आणि नियम पाळण्यासाठी घेतलेला एक सामान्य व्यावसायिक निर्णय आहे, असे गोकुळने स्पष्ट केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळवर सत्ता मिळवणं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या सत्तेची चावी हातात घेण्यासारखं मानलं जातं। सध्या गोकुळची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना राजकीय मोर्चे बांधणीत व्यस्त असलेल्या सत्ताधारी हसन मुश्रीफ गटाला हिंदू मतदारांच्या नजरेत कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। सन 2018 पासून म्हणजेच गेली अनेक वर्षे अत्यंत शांतपणे सुरू असलेल्या या एका केवळ व्यावसायिक आणि तांत्रिक मुद्द्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक बाहेर काढून त्याला धार्मिक रंग दिला जात आहे, जेणेकरून मतदारांचे ध्रुवीकरण करून सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत राजकीय फटका बसवता येईल, असं स्पष्ट मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले। आता या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लगाव बत्ती।